आजची आपली रेसिपी आहे कैरीचा रस्सम किंवा रॉ मँगो रस्सम। जनरली चिंचेच्या किंवा टोमॅटोच्या बेसमध्ये रस्समचं प्रिपरेशन होत असतं, पण आता आंबा आणि कैरीचा सीझन आहे। रस्सम असा एक पदार्थ जो साऊथ इंडियन हाऊसहोल्डमध्ये ना अगदी चवीने एन्जॉय केला जातो। त्यात थोडेसे प्री मॉन्सून शॉवर्स पण चालू झालेत, तर अशा या वेदरमध्ये गरमागरम टँगी रस्सम म्हणजे पर्वणीच। महाराष्ट्रामध्ये ना जसं सार बनवलं जातं, नॉर्थ इंडियामध्ये शोरबा बनवला जातो, तसं साऊथ इंडियन हाऊसहोल्डमध्ये ना असं पातळ कन्सिस्टन्सीमध्ये रस्सम बनवलं जातं। रस्सम भात हा त्यांच्या जेवणाचा अविभाज्य घटकच आहे आणि असं म्हणतात की रस्सम हे इम्युनिटी बूस्टर म्हणून पण काम करतं। चला तर मग करूया दाक्षिणात्य फ्लेवरचं न्यूट्रिएंट रिच सूप, टँगी आणि स्पायसी कैरीचं रस्सम। वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले घेतली एक तोतापुरी कैरी। ही एक मीडियम साईजची कैरी आहे। यामध्ये 5 ते 6 लोकांचा रस्सम आरामशीर होईल। आता कैरीचे आपण असे मीडियम साईजचे तुकडे करून घेऊया। हे आता मीडियम साईजचे तुकडे मी करून घेतलेले आहेत। ही एक मीडियम आंबट कैरी आहे। जर तुमची कैरी खूप जास्त आंबट असेल तर तुम्ही पाऊणच कैरी घ्या, सगळी घेऊ नका। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे कैरीचे तुकडे काढून घेऊ। यामध्ये घालूया थोडंसं पिण्याचं पाणी आणि मिक्सरमधनं आपण ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊ। अशी एक बारीक प्युरी आपण तयार करून घेतली आहे। आता ही प्युरी आपण बाजूला ठेवू आणि इतर मसाल्याची तयारी करूया। मसाल्यासाठी एक छोटी कढई घेतली आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिले टाकूया आपण धणे, घालूया जिरे, टाकूया थोड्याशा मेथ्या, मिरे किंवा पेपरकॉर्न, तुरीचे दाणे, तुरीची डाळ, 4-5 पाकळ्या लसूण, सुक्या लाल मिरच्या आणि घालूया भरपूर सारा कढीपत्ता। आपण हे सगळे मसाले आहे एकदा ड्राय रोस्ट करून घेऊ व्यवस्थित। जनरली रस्सम खूप स्पायसी असतं, चांगलं स्पायसी असतं, तर पण मी काश्मीरी मिरचींचा, सुक्या मिरच्यांचा वापर केला। जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट लाल मिरच्यांचा वापर केला तरी चालेल। अजून 1-2 तिखट लाल मिरच्या यामध्ये टाकल्या तरी पण चालते। हे साधारणपणे 5 मिनिटं तरी आपल्याला ड्राय रोस्ट करायला लागतं एकदम बारीक गॅसवरती। कढीपत्त्याची पानं अशी बऱ्यापैकी तुम्हाला असं वाटली सुकली आहेत, त्यानंतर लसूण चांगला परतला गेला आहे, तर तेव्हा आपण गॅस बंद करूया। कढीपत्ता आता बऱ्यापैकी ड्राय झालेला आहे, लसूण पण चांगला परतला गेला आहे। या स्टेजला आपण गॅस बंद करूया। आपण हा सगळा ड्राय मसाला एका मिक्सरच्या या कोरड्या मसाल्यामध्ये आपण घालूया हिंग आणि मिक्सरमधनं आपण हे एकदम बारीक त्याची पावडर वाटून घेऊया। असा मिक्सरमधनं आपण आज छानपैकी मसाला वाटून घेतला आहे। आता सगळ्यात शेवटची स्टेप, कढईमध्ये घेऊया थोडंसं तेल थोडासा अंदाज घ्या। तेल तापलं की त्यामध्ये ॲड करूया, आपण घालूया मोहरी। तेल गरम झालं असेल तर गॅस बंद करा। घालूया जिरे, आता घालूया कढीपत्ता आणि यामध्ये घालूया आता चेचून असा लसूण। गॅस परत चालू केलाय आपण, व्यवस्थित असं नीट परतून घेऊ आपण। आता यामध्ये घालूया परत एकदा हिंग। लसूण थोडासा ब्राउनिश झाला की आपण त्यामध्ये ऍड करूया, घालूयात पाणी। आता यामध्ये घालूया हा पल्प जो आपण केलाय कैरीचा। व्यवस्थित आपण ह्याला नीट मिक्स करून घेऊ। जर तुम्ही बघाल तर थोडंसं घट्टसर आहे आणि रसमची जी कन्सिस्टन्सी असते ती थोडी पातळ असते, त्यामुळे आपल्याला यामध्ये पण पाणी घालायला लागणार आहे व्यवस्थित। तुम्ही बघाल तर साधारणपणे एवढ्या पातळ लेवलला आपण हे आणलेलं आहे, एवढं पाणी आपण त्यामध्ये टाकलेलं आहे।
यामध्ये घालूयात आपण हळद आणि मगाशी केलेला सगळ्याचा सगळा मसाला. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण हे. यामध्ये घालूया मीठ आणि थोडासा गूळ. एकदा सगळं नीट मिक्स करा. आणि आता सगळा खेळ आहे तो ॲसिमिलेशनचा, एकत्र येण्याचा आहे. कारण जे रसम आहे इट्स ऑल अबाउट ते तुम्ही उकळताय किती आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनटं आपल्याला छान छान उकळायचं आहे. ते सगळे मसाले असे एकजीव झाले पाहिजे. आपलं रसम ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त एका इन्ग्रेडियंटची आता कमी आहे, ती म्हणजे कोथिंबीर. आता घालूया मस्तपैकी कोथिंबीर. आणि गरमागरम टँगी असं रसम आहे रेडी टू सर्व. आज आपण बनवलं टँगी फ्लेवर प्रोफाईलचं कैरीचं रसम. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.